सर्वांना जय सत्य. सर्व बंधू आणि भगिनींनो, हे जग जे विभाजित आहे, जगातील मानवता जी विभाजित आहे ती धर्मांमुळे आहे, वंशवादामुळे आहे. आणि भारत हा जातीमुळे विभाजित आहे. आता ही जी विभाजन प्रक्रिया आहे, जगामध्ये जी मानवता विभाजित आहे, खरं म्हणजे मानव हा उत्क्रांत प्राण्यांपासून जे प्राणी जग आहे, सगळ्या प्रकारचे प्राणी अहिंसक याच्यानंतर ती स्टेज म्हणजे मानव आहेत आणि तो उत्क्रांत आहे. म्हणजे तो बाकी प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची मांडणी करण्यात येते. कारण आपण माणूस म्हणून जो विचार करतो तसा विचार ते प्राणी करत नाही. म्हणून मानव उन्नत आहे, म्हणून मानव उत्क्रांत आहे. परंतु या उत्क्रांतीची अवस्था काय आहे? हे उत्क्रांत मानवाने धर्म निर्माण केले. आणि आज आपण पाहतो की जगामध्ये अनेक धर्म आहेत आणि ते एकमेकाला चांगलं म्हणत नाही. सगळे धर्म एकमेकावर ताण करतात. एवढंच नव्हे तर धर्माच्या नावाने मारामारी होते, वध होतात, खून होतात, मारल्या जातात हजारोच्या संख्येने धर्मामुळे. आणि धर्म जर अशा प्रकारे मानवाला नष्ट करत असतील तर त्या धर्मांची गरज काय? त्याचप्रमाणे वंशवादावर किंवा गोरे काळे असतील किंवा आर्य अनार्य असतील, सिंधुजन असतील, त्यांच्यामध्ये देखील जे भेद आहेत ते सुद्धा हिंसक आहे. जातीच्या नावाने मारल्या जात आहे, मानवता नष्ट करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे धर्माच्या नावानं देखील मानवता नष्ट होत आहे. एक धर्म दुसऱ्या धर्माशी तुलना करता समानता नाही आहे, शत्रुत्व धर्मांमध्ये आहे. आणि आपण पाहतो जे इस्रायलमध्ये होते आहे ते यहुदी लोक मुसलमानांना शत्रू समजतात आणि त्यांना हजारोच्या लाखोच्या संख्येने मारण्यात येत आहे. हा धर्माचा उपयोग आहे की मानव उत्क्रांत आहे, त्याला बुद्धी आहे की धर्मानं त्याची बुद्धी मारून टाकलेली आहे असं आपल्याला दिसतं आहे. धर्मानं माणसातली बुद्धी मारली आहे का? माणसातलं माणूस पण हरवलं आहे का? त्याच्यामध्ये धर्मानं शत्रुता निर्माण केली आहे का मानवतेमध्ये? हे आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून धर्माची आवश्यकता आहे का? आणि अशा धर्मांची आवश्यकता आहे का जे इतर धर्माला, दुसऱ्या धर्माला शत्रू समजतात? तर असे धर्म जर असणे आहेत तर या जगातील मानवता स्वतःहून नष्ट करणार आहेत. तसं पाहिलं तर धर्म हे काल्पनिक आहे. धर्म तुमच्या बॉडीचा, अंगाचा, शरीराचा भाग नाही आहे. आणि आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे जात देखील एक कल्पना आहे. ते जातीचा भाग नाही, शरीराचा भाग नाही आहे. तर जात हा अशरीरी आहे, त्याचप्रमाणे धर्मसुद्धा कल्पना आहे, शरीराचा भाग नाही आहे. आणि म्हणून हे काल्पनिक धर्म मानवतेला नष्ट करत आहे, मानवामध्ये शत्रुता निर्माण करत आहे. आणि म्हणून धर्म या बाबतीत देखील आता मानवानं विचार केला पाहिजे. असा काही जागतिक धर्म निर्माण होईल का की जो सगळ्या मानवांना समान समजेल, सगळ्या वंशांना समान समजेल, सगळ्या जातींना समान समजेल? अशा प्रकारचा धर्म निर्माण होणे ही आजच्या काळातील गरज आहे. नाही तर या पृथ्वीवरील मानव हा शहाणा आहे, उत्क्रांत आहे असं म्हणता येणार नाही. मानव अजून अनुत्क्रांत आहे. तो प्राण्यांच्या लेवलवर आहे, वाघ बकरीसारखा आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच्याच वंशाला, मानवतेला नष्ट करत आहात धर्माच्या मिशानं, धर्माच्या नावानं. असे धर्म काय कामाचे जे मानवता नष्ट करत आहे?
म्हणून या जगामध्ये असा धर्म निर्माण व्हायला पाहिजे किंवा सगळे धर्म त्यागले पाहिजे आणि आम्ही मानव सगळे एक आहोत. इथे कुणीही उच्च नीच नाही किंवा वेगळा नाही, एकमेकाचा शत्रू नाही. अशा प्रकारची भावना निर्माण करणारी मानसिकता जगावर हावी व्हायला पाहिजे. जगाच्या मानसिकतेवर, सर्व मानवावर अशा प्रकारची मानसिकता हावी व्हायला पाहिजे की सर्व मानव समान आहेत, सर्व मानव या पृथ्वीवर राहण्याच्या लायकीचे आहे, हिंसक पद्धतीने, शांततेने आणि एकमेकाला मदत करणारे आहे. ही भावना, ही धर्मातीत भावना निर्माण करण्याची गरज आहे. असं म्हणतात की जे लोक हुशार आहेत त्यांनी धर्म निर्माण केले. त्यांनी धर्म निर्माण केले असतील तर ते हिंसक धर्म का निर्माण केले? याचा अर्थ ते हुशार नाही आहेत, ते इंटेलिजंट नाही आहेत, ते उत्क्रांत नाही आहेत, ते अनुत्क्रांत बुद्धिजीवी आहेत. ते प्राणी जगतातील हिंसक प्राण्यांप्रमाणे ते इंटेलिजंट आहेत, म्हणजे बुद्धिमान आहेत, पण हिंसक आहेत, विषमतावादी आहेत, ते अमानवी मनाचे आहेत, मानवता विरोधी आहेत. हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणून या जगातून धर्म, या जगातून जात, या जगातून वंशवाद नष्ट करणं ही खरी गरज आहे. तरच या जगावर, या पृथ्वीवर मानव राहू शकेल, मानवाचं अस्तित्व राहू शकेल आणि एक मानवता, बंधुभरी मानवता, फ्रॅटर्निटीयुक्त मानवता निर्माण होईल असं वाटते. परंतु आजची अवस्था बदलायला पाहिजे. आज जर ही अवस्था बदलली नाही, आज धर्म जसेच्या तसेच राहिले, त्यांच्यामध्ये समजूतदारपणा आला नाही, तर हे धर्मच पृथ्वीवरची मानवता नष्ट करणार आहे. ही भूमिका आपण प्राण्यांना लावली. प्राण्यांमध्ये, जंगलामध्ये वाघ राहतो, बकरी राहते, हरिण राहतात, पण ते एकमेकाला पूर्णतः नष्ट करत नाही. खाण्यापुरतं त्यांचा उपयोग करतात. इथली मानवता खरं म्हणजे मानवाला खात नाही. मानवानं अन्न निर्माण केलं, परंतु ती विचारानं मारतात, खाद्य म्हणून मारत नाही जनावराप्रमाणे. मग जनावर श्रेष्ठ की हे उत्क्रांत मानव श्रेष्ठ, हे आपण समजून घ्यायला पाहिजे, लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून असा प्रचार करायला पाहिजे की धर्म कुचकामी आहेत, जात कुचकामी आहेत, अनुक्रांत मूर्ख लोकांची संकल्पना आहे, कारण ती विभाजन करणारी आहे, मारणारी आहे, मानवतेला नष्ट करणारी आहेत. या सगळ्या कल्पना त्यागा आणि मानवांनो एक व्हा. जग जर जिंकायचं असेल तर मानवता एक झाली पाहिजे असं मला वाटतं.